हाय हॅलो नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्याच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आजची सुरुवात अगदी सकाळपासून झाली, जेव्हा मी फक्त उठून ब्रश केलेला आहे आणि एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं आहे, एका साईडला मग जे दूध होतं ना तर ते गरम करायला ठेवलं आहे. चहासाठी चहा सेपरेट करते आणि मी दुधाचा फक्त चहा करते. दुधामध्ये एक थेंबसुद्धा पाणी ओतत नाही आणि तसला चहा मला आवडत पण नाही पचकाट. मला एकदम घट्ट असा चहा आवडतो. तर कधी-कधी असं होतं ना की एवढा कंटाळा येतो की काम करावंसं वाटत नाही. रात्री किचन वगैरे आवरलं आणि एवढी थकले होते की डोळे बंद होत होते आपोआप. मग म्हटलं राहू दे, भाजी निवडायची राहिली. बाजारला गेली होती, तिकडून भाजी वगैरे घेऊन आले होते. यायलाच 8:30 वाजले होते भाजी घेऊन यायला आणि एवढं ट्रॉफिक होतं की चालता येत नव्हतं रस्त्याने, त्याच्यामुळे अजूनच जास्त वेळ गेला. मग येताना नारळ पाणी काही खायला वगैरे आणलं होतं तिकडनंच, मग तेच खाल्लं. सकाळची पण 1-2 चपाती होती तर तीच मी आणि रुद्रने मग अंड्याची पोळी केली मस्त, त्याच्यावरती ताव मारला. सकाळी उठल्यानंतर म्हटलं चला आता बघूयात भाजीचं. कधी असं ना आधी मी काही काम करत नव्हते किंवा अगदी थोडं करत होते ना, त्यावेळेस असं कधीच व्हायचं नाही की मी भाज्या घेऊन आणले त्या सकाळपर्यंत ठेवल्या. जेव्हाच्या तेव्हा निवडून ठेवणं, त्याचसोबत मिरच्यांचे देठ काढणं, हे सगळं करायचे. कारण आम्ही तिघंच आहे आणि आम्हाला मिरच्या वगैरे जास्त संपत नाही आणि देठ काढून ठेवलं ना की मिरच्या खूप जास्त दिवस टिकतात, कधी-कधी 1 महिनाही म्हटलं तरी चालतात. तर आज मी आणले होते आवळे आणि मला एक छानशी रेसिपी सांगा, कारण की आवळे खाणं चांगलं असतं आणि स्वस्त पण भेटत होते. फक्त 20 रुपयाचे एवढे आवळे आहेत. म्हटलं चला घेऊया, काहीतरी करूया. मागच्या एकदा मी आणलेले ते असेच ठेवले आणि टाकून दिले. मला समजतच नव्हतं, कारण कच्चं खायला तर ते आंबट इतकं लागते की माझ्याच्याने ते तुरट नाही खाणं होणार. असं काहीतरी आयडिया द्या की ते माझं खाल्लं जाईल आवळा. बघूयात ज्यूस बीस असं काहीतरी वेगळी काहीतरी आयडिया द्या. तर आता इथं पाणी गरम केलं रुद्राच्या पप्पांसाठी, कारण की त्यांना आज घशामध्ये खवखव करत होतं. मी पण अर्ध पिले, अर्ध त्यांना दिले. त्यानंतर मग मिरच्या, फ्रूट आणलेले, ते फ्रूटमध्ये तर फक्त पेरूच आणले होते जे की मला 50 रुपये किलोने भेटले. रात्री घेताना एकदम हिरवे होते ना, त्याला काळे डाग कसं काय झालेत पिशवीत ठेवल्यामुळे, बहुतेक न काढल्यामुळे तसं झालं असेल. आणि मग काकड्या वगैरे ह्या अशा छोट्या गोष्टी आणलेल्या, तर त्या सगळ्या मी इथं बघा मस्तपैकी धुवून घेतल्या. धुवून तिथंच ठेवून देते पाणी गळेपर्यंत, कारण आता एक मटका काढलाय तर भरपूर मग किचन ओट्यावरती जागा उरते, त्यामुळं मग काही नाही, बिंदास्त मी ठेवून देते. तर कालच्या व्हिडिओमध्ये माझ्या इतक्या कमेंट आल्या त्या सगळ्यांच्या, आणि एवढ्या छान कमेंट, एकही कमेंट निगेटिव्ह नव्हती. इतक्या मस्त कमेंट की अगदी मी वाचत होते ना तर माझे डोळेच भरून येत होते, एवढ्या त्या छान कमेंट होत्या. आणि मी न सांगता इतक्या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या. मला म्हणजे विश्वास नाही बसत की फक्त माझ्या डोळ्याकडे बघून किंवा माझ्या चेहऱ्याकडे बघून मी जे काही सांगते त्याचा अर्धवट सांगितलेल्यातून तुम्ही बरोबर मला जे सांगायचं असतं ना तेच ओळखता, आणि एवढं आत्ता तुम्ही ओळखताय मला, ह्याचं मला इतकं भारी वाटतंय. त्यासाठी सगळ्यात पहिले सगळ्यांना खूप सारं थँक्यू, कारण इतकं प्रेम करता तुम्ही सगळे माझ्यावरती की मी न सांगताच काही गोष्टी तुम्हाला समजतात. ज्यावेळेस मी माझ्या आईचं सांगितलं होतं तर बऱ्याच साऱ्या कमेंट आल्या होत्या. तर ठीक आहे, मला त्या विषयावरती मी कधी बोलत नाही आणि मला आवडत नाही. काही जणांनी व्यवस्थित हे केलं होतं, पण कसं असतं, मला वाटतं हे न सांगितलेलं बरं. शेवटी आपल्या असतात ते पण लोक, आणि उगा आपल्यामुळे आपण असं नसतं बोलायचं. जाऊ द्या, चला. तर मी ह्या मुद्द्यावरती जास्त नाही बोलू शकणार. ज्यावेळेस एखादा टाईम असं येईल की मी माझी स्टोरी तुम्हाला सांगू शकते. पण आज मी तुम्हाला एक स्टोरी सांगते. कालच्या व्हिडिओवरती खूप साऱ्या कमेंट आल्या की पहिली कमाई एवढी, हे ते असं खूप, म्हणजे इतक्या की विचारू नको. मी वाचून म्हणजे इतके रात्र 12 वाजेपर्यंत मी कमेंट वाचत होती. इतक्या कमेंट होत्या की मला वाचूनच संपत नव्हत्या, आणि अगदी एक पॅराग्राफ असेल इतक्या मोठ्या होत्या. खूप भारी वाटलं मला कमेंट वाचून. तुम्हाला सांगू का, मी माझा पहिला पगार कधी घेतला होता किंवा मी पहिले पैसे कधी कमवले होते, तर 10वीच्या उन्हाळ्यात 2015ला माझी 10वी झाली. उन्हाळ्यात 2-2.5 महिने सुट्टी असती. तर त्या टायमिंगमध्ये त्यावेळेस आमचं नवीन घर नव्हतं. बहुतेक आमचं वस्तीवरचं घर होतं, म्हणजे छोटं जुनं माळवादाचं, म्हणजे आईचा आता आहे ना ते नव्हतं, बहुतेक नव्हतंच कदाचित. तर बांधकाम सुरू होतं, आम्ही राहायला येणारच होतो तेव्हा, त्यावेळेस ही गोष्ट आहे. आणि सुट्टी होती आणि काही ना, म्हणजे असं नाही, आताची मुले कसं सुट्टी असली की कुठे मामाच्या घरी जा, कुठे हे जा, कुठे तिकडे जा, असं असायचं. आमचं असं नव्हतं. आम्ही 10वीच्या उन्हाळ्यामध्ये रोजगाराने गेलो होतो. आता ऊस वगैरे निघतात ना, तर ते ऊसाचं नांगरलेलं, जाळलेली काय म्हणतात, आता मला आठवतही नाही शब्द, त्या
खोड्या तसलं उचलायचं, परत ते गोवऱ्या वेचायला जायचं माळाने, किंवा मग खुरपणी तरी इतकी नव्हती, उन्हाळ्याचं दिवस होतं पण बऱ्यापैकी खुरपणीचं पण लागायचं. पण जास्ती करून दगडं रानातली वेचायचं असलंच काम आणि उसाच्या त्या हे उचलायचं कांड्या, तेच काम राहायचं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. मी पूर्ण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पगार माझा ना 3,000 रुपये आला होता. ती माझा पहिला पगार होता आणि खरंच, आणि त्या पहिल्या पगारातून ना मी माझ्यासाठी एक चांदीची चेन घेतली होती, कारण आमच्या आईचं म्हणणं होतं की ते तुमचं तुम्ही कमवलंय तर ते तुझ्यासाठीच घे असं तेव्हा. आणि ती माझी पहिली वस्तू होती माझ्याकडची, चांदीची म्हणा किंवा सोन्याची म्हणा, पहिली वस्तू होती. आणि 150 रुपये पगार होता त्यावेळेस. तर आम्ही 10 वाजता निघायचो घरनं, 5:30-6ला घरी यायचो. मी त्याच्या आधी इतकं काही नव्हती करत, पण मी तेव्हा पहिल्यांदा काम केलं होतं 10वीच्या उन्हाळ्यात. कारण काम नव्हतं ना, आमच्याकडे काही मोबाईल होता ना काय आताच्यासारखं टाईमपास करत बसायला, ना टी व्ही होती ना काय. मग ते दुसऱ्याच्या दारात उगाचच कुठंतरी करत बसण्यापेक्षा आम्ही जायचो कामाला. असं नव्हतं की आमच्या आई आम्हाला जा म्हणत होती, पण शेवटी आपल्या घरातली परिस्थिती बघून आपल्याला स्वतःहूनच काम करायची इच्छा होते. आणि आम्ही इतकं म्हणजे इतका मोठा ऊस, त्या ऊसातून गवत काढायचो, इतका घामाने भिजायचो, तरीसुद्धा आम्ही ते करायचो. आणि मी खूप कमी केलं, मी असं म्हणेन की मी काहीच नाही केलं. कारण माझ्या आधीच्या बहिणीनं इतकं केलं आहे तिनं की बापरे, म्हणजे खूप जास्त. कारण पैसे नसायचे तर माझा भाऊ आई वसईला होती त्यावेळेस, मी, माझी बहीण आणि माझे वडील होते. माझ्या वडिलांना तुम्ही खूप जणांनी काल गेस केलं, तर तसंच ते दारू पिऊन वगैरे यायचे. आणि यायचे म्हणजे म्हणण्यापेक्षा सगळं रानातलं, घरचं, माझं सगळं तीच हँडल करायची. मी लहान होते, आई वसईला गेली त्यावेळेस, मला वाटते 5वीला पण नसेल, 3रीला किंवा 4थीला असेल तेव्हा माझी आई वसईला गेली होती. 2009चा दुष्काळ, म्हणजे मी एक 10 वर्षाची असेल किंवा 9.5 वर्षाची असेल तेव्हा. इतकं काय कळतंय तेव्हा, बारकीच होते, 1ली 2री किंवा 3री 4थीच्या आसपास असेल, 4थीला असेल. तर तेव्हा मग माझी आई गेलती. मग आता कुणालाही आई लांब गेल्यानंतर आजारी पडणं हे होतं. मग मी पण आईचा माझ्या दुसरा काढला होता, तर इतके आजारी पडले होते की माझ्या आईनं जेवढं कमवलं नव्हतं तिकडे वसईला काम करायला जाऊन, त्याच्यापेक्षा जास्त तिनं घालवलं माझ्या आजारपणावरती. आणि शेवटी ती घरी राहिली तेव्हाच मी बरी झाली. जवळजवळ 1.25 महिना मी ॲडमिट होते, सलाईना वगैरे. आणि त्यावेळेस माझ्या बहिणीने सगळी आईची कर्तव्य पार पाडली, म्हणजे सगळं केलं तिनं माझ्यासाठी. रानात त्यावेळेस आमच्या रानात पळाटी असायची, म्हणजे कापसाचं, तुमच्याकडे काय म्हणतात काय माहीत नाही. तर मग ती आमच्या होती, त्याच्या सऱ्या करायच्या, ते हे सगळं. त्यावेळेस वडील काहीच नाही करायचे. आणि उलटं आम्ही रात्रीचं वडिलांची वाट बघत बसायचो 12-12 वाजेपर्यंत. काय टाईम तरी कुठं कळतोय किती वाजल्यात ते, पण बसायचो जोपर्यंत मग आमच्या वडिलांची सायकल येत नाही. त्यावेळेस आम्हाला गाडी नव्हती, सायकल येत नाही किंवा घंटी वाजत नाही, कारण ते दारू प्यायचे. तर मग कुठे इकडं पड तिकडे पड, मग आम्हाला खूप भीती वाटायची कुठे असतील काय. माझी बहीण तर रडायची. मी थोडी आहे कडक काळजाची, मला इतकी दया येत नाही कोणाची लवकर, पण माझी बहीण खूप जास्त इमोशनल आहे. तर मग ती रडतच बसायची उंबऱ्यात. आणि त्यावेळेस आमचा उंबरा असा होता की पावसाचं पाणी आमच्या घरात यायचं, जे आम्हाला आतमध्ये बकेटात भरून ठेवावं लागायचं, आणि पाऊस बंद झाला की आम्ही बाहेर ओतून द्यायचो असं. आणि तरी ते दार थोडंसं उघडायचो आम्ही अर्धं, आणि तिथून आम्ही डुंकून बघत राहायचो की वडील आले का. कारण आई तर नव्हती, भाऊ पण वसईला होता, मग तेवढेच एक आधार होते ते. आणि आम्ही तर इतकी लहान, म्हणजे लहान म्हणण्यापेक्षा इतकीच लहान झाली ना. आणि माझी बहीण माझ्यापेक्षा 3.5 वर्षांनी मोठी, मग ती तरी अशी काय मोठी होती, पण ठीक आहे. तरी तिनं ते सगळं केलं, आणि तिला शाळा पण सोडावी लागली, हे बऱ्याचशा गोष्टी. मी तरी शिकले बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा खूप शिकले. आणि असं कधी नव्हतं बरं का की शाळा शिकू नको वगैरे, काही नव्हतं. माझे वडील पण दारू प्यायचे, पण असं नव्हतं की आमची माया येत नव्हती त्यांना. ज्यावेळेस मी माझ्या पैशातून चांदीची चेन घेतली होती 10वीच्या उन्हाळ्यात, त्याच्यानंतर मग असंच प्यायचे. पण मग आमची यारी होती, तर ते काम पण कधी कधी करायचे, कधी नसायचं, आणि जेवढे करायचं तेवढं घालवायचे, असं करायचे. आणि मग त्यांना म्हणजे मी खूप अशी बघायची दुसऱ्याच्या गळ्यात की त्यांच्या गळ्यात असं तसं. मग त्यांनी मला ना पहिला माझं सोन्याचं गणपतीची, एकदम पोकळ होतं अगदी, काही मिली पण नसेल, म्हणजे अर्धा ग्रॅम पण नसेल, खूपच कमी होतं ते, पण ते दिलं होतं. आणि तेवढ्यात मी इतकी खुश झाली होती की काय, म्हणजे अख्ख्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना माझं दाखवून झालं होतं, हे बघा करून, एवढी खुश झाले होते. आणि ती मला, माझ्याकडे त्या 2 गोष्टी होत्या लग्नाच्या आधीपासूनच. आणि त्याच्यानंतर मग माझा भाऊ कमवायला लागला, आणि मग काय, मग सुखाचे दिवस आले. आमचं घर बांधलं, घर बांधल्यानंतर मग सगळं झालं, बहिणींची लग्न झाली, भावाचं लग्न झालं, परत मग माझं झालं, असं होतं सगळं. पण सुखाचे म्हणजे इतकेही जास्त काही सुखाचे नव्हते,
खाऊन म्हणजे खायला प्यायला तरी होतं असं म्हटलं तरी चालेल. चला आता माझी मी स्टोरी सांगितली, तुमच्याही अशा स्टोरी असतील मला माहीत आहे आणि ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगाल, कारण मलाही म्हणजे बऱ्याच जणांच्या आहे आपल्या सगळ्यांची सेम स्टोरी. तर ठीक आहे, चला मी सांगत सांगत खूप सांगितलं आणि माझं सगळं सांगायचं म्हटलं तर हा व्हिडिओच काय म्हणजे असं नाही एका पिक्चरसारखं 3 तासात संपेल, असं एखाद्याची लाईफ नाही असू शकत किंवा लाईफची स्टोरी नाही असू शकत इतकी पटकन संपणारी. पण ठीक आहे. आणि खरं सांगू का, ज्यावेळेस माझा 10वीचा रिझल्ट कळला त्यावेळेस माझ्या वडिलांनी इतकं म्हणजे फिरले ना आणि रिझल्ट माझे मार्क्स बघून ते खूप खुश झाले. आणि मग मला त्यावेळेस आमच्याकडे गाडी आली होती, त्याच्यानंतर होते आमच्याकडे गाडी. मग त्यानंतर विट्याला जाणं, कुठं इकडे जाणं, सातारला जाणं माझ्या ॲडमिशनसाठी, कारण मला B.Pharmला किंवा मग BSc ॲग्रीला ॲडमिशन पाहिजे होते. मला मार्क्स चांगली होती, CIT तर ही चांगली होती, पण म्हणतात ना ते आरक्षणमध्ये येतं, बऱ्याचशा गोष्टी येतात, तर त्याच्यामुळे मग ते खूप एवढी मार्क्स असताना मी शेवटी DMLTला ॲडमिशन घेतलं होतं. युनिफॉर्म माझ्या वडिलांनी दिला, पुस्तक सगळं घेऊन दिलं, पण मला DMLTच्या काय माहीत, मला आवडतच नव्हतं. 15 दिवस गेली आणि अक्षरशः मी नाही गेली. आणि नंतर मग मी BScला ॲडमिशन घेतलं आणि ज्यावेळेस मी BScला ॲडमिशन घेतलं त्यावेळेस सगळ्यात त्या अख्ख्या वर्गात मला सगळ्यात जास्त मार्क्स होती, तरीसुद्धा अख्ख्या वर्गाने पैसे भरलं नव्हतं म्हणजे फी, पण मी फी भरली कारण माझा 1.5 महिना लेट झाला ॲडमिशन. आणि म्हणतात ना काही काही ठिकाणी आपल्याला नशिबात नसतं, तेही होतं, जे नशिबात आहे ना ते होतंच. तुम्ही किती ह्या त्या साईडला फिरला, मी तर इतक्या ह्याच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन फॉर्म भरला आहे, ते आलं पण होतं, पण मग पैशाचा प्रॉब्लेम, बऱ्याच ठिकाणी पैशाचाच प्रॉब्लेम यायचा बरं का आधी. पण ठीक आहे चला, तर आज मला ना हा परत एक कॉम्बो आला होता आणि मला मुनिया पैठणीचे इतके कॉम्बो आहेत ना की खरंच खूपच कॉम्बो आहेत. म्हणजे रोज पिंक, जास्ती करून पिंक ऑरेंज असेच आहेत. 1-2 वेगळे आले ना ते पण दाखवते. आणि ही साडी ना खरंच खूपच भारी आहे, म्हणजे उगीच इतकी लोक घेत नाहीत. आम्हाला रोजच्या ज्या इतक्या ऑर्डर असतात ना साडीच्याही आणि ड्रेसच्याही, कारण की या साडीचा पदर वगैरे आहेच, पण याचा ब्लाऊज पीससुद्धा पैठणीचा दिल्यामुळे, आणि ते पण 1000 रुपयात साडी, म्हणजे इतकी सुंदर साडी, इतकी छान साडी, त्यामुळे बरेच जण घेत आहेत. आणि काही काही ताई तर 12-12, 13-13 घेत आहेत, कारण त्यांच्या सगळ्यांना बहिणीला वगैरे द्यायचं असतं म्हणून. आणि ही जो मी कॉर्ड सेट आज घातला आहे का शिवलाला ड्रेस, तर हा मला छान दिसतोय, तुम्हालाही वाटतं ना छान दिसतोय. तर असे कपडे माझ्याकडे इतके आहेत ना की मी रोज ठरवते की नाही आज एक शिवूया, आज एक कॉर्ड सेट शिवू, एखादी कुर्ती तरी शिवू, प्लाझो तरी शिवू, पण नाही होत, ह्या कामातून होतच नाही. आज सकाळी मी थोडे 1 तास लवकर उठले होते ना, मग झाला होता सकाळच्या पारी शिवून लगेचच घातला, शिवल्या असं केलं होतं मी. तर ठीक आहे चला आता. आणि मला न आवडणारी गोष्ट आहे ते म्हणजे फॉल लावणं. पण आता ब्लाऊज शिवायला कस्टमर काय बोलतात, ड्रेस पण शिवा, ब्लाऊज पण शिवा, मग पिको पण तर मला आवडतंच पिको कराय, पण फक्त हात शिलाई नाही आवडत. हात शिलाई म्हणलं की नकोच वाटतं. ते दमनला तिथं खाली एक आजी राहायच्या, तर त्यांच्याकडे मी हात शिलाई साडी द्यायच्या, 10 रुपये घ्यायच्या, पण मस्त हात शिलाई करून द्यायच्या, बरं होतं ते. इथं कोणी नाही, आता एवढ्या हायफाय सोसायटीमध्ये कामाची गरज कोणाला नसते. अगदी रेंटनी राहणार असेल तर, नाहीतर मग नाहीच, हे लोक ऑलरेडीच एवढी श्रीमंत असतात की त्यांना कामाची गरज नसते. तर ठीक आहे. एक तुम्हाला गोष्ट सांगू का, माझ्या समोरच्या आजी आहेत, त्यांना कळलं की मी ड्रेस शिवते. शक्यतो मी त्यांच्या म्हणजे दारातून, म्हणजे त्यांच्यासमोर दारात त्यांचा मेन डोअर उघडला, माझ्या घरातलं सगळं दिसतं, आणि माझा मेन डोअर उघडला की त्यांच्या घरातलं मला सगळं दिसते. असं समोरासमोर घर तर ना बिलकुल नसावं. आणि मग रुद्रच पप्पा तर सारखं ओरडतात, लावून घेत जा. आणि मी ह्या साईडला बसते बघा, मेन डोअर तिकडं आहे ना, मग मधलं दिसतं किचन किंवा मधलं सरळ दिसतं पडदे वगैरे. आणि मग मी अलीकडच्या साईडला मशीन चालवते, तर एवढं समजत नाही. पण त्यांना असं समजलं की मी फ्रॉक शिवते वगैरे, ड्रेसेस. तर त्या मला काय बोलल्या माहिती आहे, त्या बोलल्या की अगं माझ्याकडे 5-6 साड्या आहेत, ज्या फक्त मी एकदाच नेसले, घेऊन जा आणि त्याचे ड्रेसेस शिवून घाल. अरे देवा, म्हटलं एवढी गरीब आहे का मी आता की दुसऱ्यांच्या ज्या साड्या आपण म्हणतो ना ते यूज करेन. पहिलं केलेलं आहे, पण आता तरी नाही. आता इतकं नक्कीच कमवते की कपडे, आणि इतके माझ्या घरातच इतकं ऑलरेडी कपडे आहेत की त्याचं शिवून घालणं मला नाही होते. जेवढं ती स्टोरूम गच्च भरली कपड्याने. पण खरंच काही लोक ना रेंटने राहतो आपण, म्हणजे आपल्याला खूपच कमी समजतात. इथे जर आपलं स्वतःचं घर असतं ना तर इतकं कमी समजत नाही. पण या पुरुष लोकांना काही कळत नाही, नुसतं बायकांनाच वाटतं की आपलं घर असावं. ह्या पुरुषांना असं वाटतच नाही की आपलं घर असावं. त्यांना वाटतं गावाकडे घर असावं, थोड्या दिवस इथं काढून गावाकडे जाऊन शेती करावी, अशी त्यांची स्वप्न असतात. तर ठीक आहे चला आता,
आरामात का होईना माझं इथं हातशिलाई करायचं चालू आणि ती मला करावीच लागणार आहे. ऑप्शन नाही आहे दुसरा, कोणी करणार नाही आहे. आणि सकाळी हा कॉम्बो पॅक पण करायचा होता, त्यामुळे मग माझं इथं सुरू आहे. तर चला आजचा ब्लॉग इथंच थांबवते. तुम्हाला आवडला असेल अशीच अपेक्षा करते आणि बोर नसेल केलं अशी अपेक्षा करते. तर चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.